जर तुम्ही स्वप्न बघू शकतात तर ते पूर्ण देखील करू शकतात, असाच विचार मनात ठेवून दोन मराठमोळ्या भावांनी चालू केलेली आहे दत्तूची भेळ झणझणीत मिसळ हाऊस। सन 1960 मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावामध्ये आजोबांनी चालू केलेला हा व्यवसाय आता हे दोघं नातू पुढे नेत आहेत। जसं नाव आहे तसंच त्यांच्याकडे तुम्हाला मिळणार आहे ती पुण्याची स्पेशल मटकी भेळ आणि जबरदस्त असं झणझणीत मटकी मिसळ। तर इथे झणझणीत मटकी मिसळ कशी बनते चला पाहूया। दादांनी घेतलेला आहे भला मोठा टोपामध्ये टाकलेला आहे तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये गेलेला आहे कढीपत्ता आणि कांदा लाल झाल्यावरती त्यामध्ये गेलेला आहे हिरवा मसाला, वरून आलेली आहे हळद आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। त्यामध्ये गेलेला आहे मीठ आणि त्यांच्याकडचे सिक्रेट मसाले आणि मिसळ झणझणीत होण्यासाठी वरून आलेला आहे लाल तिखट। बघितलं तुम्ही इथे मिसळचा मसालाच इतका जबरदस्त दिसतोय ना की बघून अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं जाणार आहे। तुम्ही जर मिसळ लवर आहात आणि तुम्हाला झणझणीत मिसळ खायची असेल तर तुम्हाला आता लांब जायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला यायचं आहे ठाणे वेस्ट तलाव पाहिला दत्तूची भेळ झणझणीत मिसळ हाऊसला। तिथे तुम्हाला मिळणार आहे जबरदस्त अशी तोंडाला पाणी सुटणारी मिसळ, तसेच त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या आवडतीची मटकी भेळ सुद्धा मिळणार आहे। मिसळच्या मसाल्याचा एवढा जबरदस्त सुगंध घेऊन माझी आतुरता तर गगनात पोहोचलेली, पण इथे टोपामध्ये गेलेलं आहे पाणी आणि उकळ येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे। दादानी इथे मस्त अशी उकळ पण काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात तयार होणार आहे आपली मिसळ तयार झाली आणि इथे जबरदस्त अशी मिसळवरती तर्री आहे। तर्री शिवाय मिसळला टेस्टच नाही। इथे जबरदस्त अशी मिसळ खाण्यासाठी लोक लांबून गर्दी करतात आणि अक्षरशः मीही तुटून पडणार आहे आता मिसळवरती। इथे दादांनी लावलेले आहे आमचं एक ताटामध्ये आलेला आहे कांदा, कोथिंबीर, लिंबू, दही, यांच्याकडचे शेव आणि तसेच इथे बुंदी आणि आपली मिसळ आलेली आहे 2 पावांबरोबर। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर गावची ही झणझणीत मटकी मिसळ आलेली आहे ठाण्यामध्ये। बघू शकता तुम्ही इथे मिसळ किती झणझणीत आणि जबरदस्त दिसते ती। इथे ताटामध्ये आलेली आहे मटकी मिसळ, त्याबरोबर तुम्हाला कचकच कापलेला कांदा, लिंबू, दही, ह्यांच्याकडची स्पेशल अशी मसाला बुंदी आणि स्पेशल ह्यांनी बनवलेले असे शेव आणि पाव दिले जातात। आपण आता वाट न बघता टेस्ट करून बघूया की आपली मटकी मिसळ लागते कशी ते। मिसळवर टाकलेला आहे मी कचकच कापलेला कांदा, वरून आपण मस्तपैकी असं लिंबू पिळणार आहोत कारण की कांदा आणि लिंबू शिवाय मिसळला जराही टेस्ट येत नाही। त्यानंतर आपण ही मटकी मिसळ चांगली मिक्स करणार आहोत जेणेकरून मटकी रस्सा चांगला एकजीव व्हायला हवा। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे पावाचा तुकडा आणि आता घेऊया आपण मिसळचा पहिला बाईट। मिसळचा पहिलाच बाईट खाता मी सरळ ढगात गेले, एवढा जबरदस्त होती मिसळ, अक्षरशः झणझणीत आणि एवढी टेस्टी ना की लाखात एक। जगात भारी अशी मिसळ टेस्ट केल्यावर इतक्यावरच न थांबता मी टेस्ट केली त्यांच्याकडची ओली मटकी भेळ जी सगळ्यात स्पेशल आहे। ओली मटकी भेळच्या पहिल्याच बाईट मध्ये माझ्या मनात झुपूक व्हायला लागलं कारण की मटकी भेळ जबरदस्त होती। तर मी टेस्ट केली त्यांच्याकडची स्पेशल अशी सुकी मटकी भेळ जी खाताच अक्षरशः मी या भेळच्या प्रेमात पडले। इतकी जबरदस्त मटकी भेळ आणि मिसळ तुम्हाला ठाण्यात मिळणार आहे। इतकंच नाही तर त्यांच्याकडे तुम्हाला कुरमुऱ्याची भेळ, साजूक तुपात वळलेले हेल्दी लाडू, गीर गाईचं तूप, वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत एकाच दुकानामध्ये। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा ठाणे वेस्ट तलाव पाहिला दत्तूची भेळ झणझणीत मिसळ हाऊसला।